पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरती 2025 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीची पहिली लिस्ट या ठिकाणी आली, फर्स्ट लिस्ट या ठिकाणी आली आहे। आणि मी तुम्हाला याच्या अगोदरपासून सांगत होतो की पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीची पहिली जी लिस्ट आहे हे तुम्हाला 23 मार्चच्या अंदर या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 22 मार्चला जे हे आलेले आहे आणि आपला जो अंदाज आहे हा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीमध्ये लागतो। एक लक्षात ठेवा, कारण की 8 वर्षाचा आता मला या ठिकाणी अनुभव आहे, लक्षात ठेवा। आणि जेव्हापासून पहिली लिस्ट या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची लागली तर त्यामध्ये भरपूर मुलांचे वारंवार एकच सर्वात जास्त कमेंट होते की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची दुसरी लिस्ट कोणत्या तारखेला लागणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला याबद्दल सांगणार आहे आणि त्याचबरोबर जे यावर्षी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकच्या किती लिस्टा लागणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आणि काही मुलांचे मला असे सुद्धा कमेंट आले की सर आम्ही बेस्ट ऑफ 5 मध्ये फॉर्म भरला तर आम्हाला मार्क वाढणार आहे की कमी होणार आहे, याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। मेन म्हणजे तुम्हाला याबद्दल सांगणार आहे की पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची दुसरी लिस्ट कोणत्या तारखेला या ठिकाणी येणार आहे, रिझल्ट कोणत्या तारखेला लागणार आहे याबद्दल। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीचा फॉर्म कोणत्या जिल्ह्यामध्ये भरला आणि किती पर्सेंटेज तुम्हाला आहे हे कमेंट बॉक्स मध्ये लिहा, जेणेकरून मला सुद्धा एक अंदाज या ठिकाणी लागणार आहे की मुलांना एव्हरेज मार्क या ठिकाणी किती आहे आणि कोणकोणत्या डिव्हिजन मध्ये किती मार्क्स वाले मुलं या ठिकाणी आहे, जेणेकरून आपला कट ऑफचा अंदाज या ठिकाणी थोडाफार त्या ठिकाणी लागणार आहे। तर पहा, आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीमध्ये पहिला प्रश्न मुलांचा होता की बा बेस्ट ऑफ 5 मध्ये आम्ही या ठिकाणी फॉर्म भरला तर यामध्ये मार्क वाढणार आहे की कमी होणार आहे। तर पहा, जेव्हा फॉर्म भरायच्या वेळेस ऑप्शन जे होतं पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीमध्ये तर बेस्ट ऑफ 600 त्या ठिकाणी होतं। एक लक्षात ठेवा, 600 पैकी मार्काचं त्या ठिकाणी ऑप्शन होतं, 500 पैकी नव्हतं। पण बऱ्याच मुलांच्या मार्कशीटवर काय की बेस्ट ऑफ म्हणजे 500 मार्कापैकी त्या ठिकाणी आहे मुलांना मार्क। तर अशा कंडिशन मध्ये काय तुमचं होणार आहे, तर तुमचे जे मार्क आहे, तुमचे जे बेस्ट ऑफ 5 मध्ये तुम्ही जो फॉर्म भरलाय तर तुमचे मार्क या ठिकाणी कमी होणार आहे। एक लक्षात ठेवा, कारण की ते जे त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक वाले ते 600 मधून डिवाइड करणार आहे, एक लक्षात ठेवा। आणि तुमचे जे त्या ठिकाणी कमी मार्क या ठिकाणी होणार आहे, एक लक्षात ठेवा बेस्ट ऑफ 5 वाल्यांचे। ठीक आहे, हे झालं क्लिअर। तर आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची पहिली लिस्ट लागली विद्यार्थी मित्रांनो, पहिली लिस्ट हे जवळपास 95च्या वरती लागली आहे। आणि मी तुम्हाला अगोदरपासून सांगितलं होतं की पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीची जी लिस्ट आहे हे 95, 96, 97, 98, 99, 100 अशी लागणार आहे। आणि अशीच लिस्ट ज्या सर्व डिव्हिजनची या ठिकाणी लागले, कारण की मी याच्या अगोदर जे व्हिडिओ टाकले ते तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसेल तर जाऊन बघून घ्या तुम्ही। ठीक आहे, आणि तेवढ्याच ज्या पहिल्या लिस्टचा कडाप या ठिकाणी गेलेला आहे आणि पहिली जी लिस्ट असते तर ते जास्त जातच असते, एक लक्षात ठेवा। कारण की कसं आहे, पहिल्या लिस्टमध्ये दरवर्षी जर पाहिलं आपण तर पहिली लिस्ट या ठिकाणी हाय जाते। ठीक आहे, तर तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो खचून जायचं नाही आहे, ज्यांचं सुद्धा पहिल्या लिस्टमध्ये सिलेक्शन झालं नसेल तर दुसरी लिस्ट सुद्धा येणार आहे, एक लक्षात ठेवा। दुसरी लिस्ट नंतर तिसरी लिस्ट सुद्धा येणार आहे, तिसऱ्या लिस्टमध्ये सिलेक्शन झालं नाही तर चौथी सुद्धा लिस्ट येणार आहे, चौथ्या लिस्टमध्ये सिलेक्शन झालं नाही तर पाचवी लिस्ट सुद्धा येणार आहे, पाचव्या लिस्टमध्ये सिलेक्शन झालं नाही तर सहावी सुद्धा लिस्ट येणार आहे, सहाव्या लिस्टमध्ये सिलेक्शन झालं नाही तर सातव्या लिस्टमध्ये सुद्धा आपल्या या ठिकाणी होऊ शकते। तर आपले जे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीमध्ये एकच लिस्ट लागत नाही, कारण की आता बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटत आहे की बा एकच लिस्ट लागली आहे, आता बा लिस्ट या ठिकाणी लागणार आहे, आता लिस्ट लागणार नाही आहे असं बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटून राहिलं जेव्हापासून पहिली लिस्ट आली पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची। तर असं नाही आहे, तर यामध्ये जे लिस्ट येणार आहे 7 पर्यंत लिस्ट येणार आहे आणि आता जसजशा लिस्ट लागणार आहे तसतसा कडाप या ठिकाणी कमी जाणार आहे। पहिली लिस्ट हाय जातो, दुसरी थोडी कमी जाणार आहे, दुसऱ्यापेक्षा तिसरी लिस्ट कमी जाणार आहे, तिसऱ्या लिस्टपेक्षा चौथी लिस्ट कमी जाणार आहे, चौथ्या लिस्टपेक्षा पाचवी लिस्ट कमी जाणार आहे, पाचव्या लिस्टपेक्षा सहावी लिस्ट कमी जाणार आहे कटापची, आणि सहाव्या लिस्टपेक्षा सर्वात कमी कडाप जाणार आहे सगळ्या शेवटल्या लिस्टमध्ये 7व्या लिस्टमध्ये। ठीक आहे, तर भरपूर मुलांचं सिलेक्शन होणार आहे। आता पहिल्या लिस्टमध्ये सुद्धा महाराष्ट्रातील जवळपास 1400 प्लस विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे आणि दुसऱ्या लिस्टमध्ये सुद्धा जवळपास 1000च्या वरतच मुलांचं सिलेक्शन होणार आहे, लक्षात ठेवा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक मध्ये। आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीमध्ये आता आमचं या ठिकाणी दुसरी लिस्ट कोणत्या तारखेला लागणार आहे, असे बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर मी तुम्हाला आताच सांगून देतो, आता ज्या मुलांचं सिलेक्शन झालं आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीमध्ये ज्यांचं लिस्टमध्ये नाव आहे तर त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस या ठिकाणी चालू होणार
होणार आहे लक्षात ठेवा पहिले। आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी तारीख त्यांनी दिली आहे तर 7 एप्रिल पर्यंत हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस या ठिकाणी चालणार आहे। जे कट ऑफ लिस्ट आहे पहिली जी लिस्ट आहे त्यामध्ये तारीख त्यांनी दिली आहे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपला 7 एप्रिल पर्यंत या ठिकाणी कंप्लीट होणार आहे। म्हणजे यामध्ये 2 डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असते, 2 डॉक्युमेंट म्हणजे 2 वेळा बोलायला जाते मुलांना। ज्या मुलांचं सिलेक्शन झालं आता मुलांना बोलावलं जाणार आहे, ईमेल येणार आहे, मुलांच्या मोबाईलवर मेसेज येणार आहे आणि त्यांना पहिल्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावलं जाणार आहे, फर्स्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी। आणि ते फर्स्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर दुसऱ्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आपल्याला 7 एप्रिल पर्यंत या ठिकाणी बोलावलं जाणार आहे। ठीक आहे, तर एवढं आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी होणार आहे लक्षात ठेवा। आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट झाल्यानंतर जे दुसरी लिस्ट या ठिकाणी येणार आहे तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे जवळपास 7 एप्रिल पर्यंत चालू शकते। आणि तुमची जी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सुखची दुसरी जी लिस्ट आहे तर हे जवळपास 9 एप्रिल ते 10 एप्रिलच्या अंदर तुम्हाला पाहायला भेटू शकते। एक तर 9 एप्रिलला सुद्धा येऊ शकते आणि 10 एप्रिलला सुद्धा या ठिकाणी येऊ शकते। ठीक आहे, आणि रविवार जर असेल तर रविवारी नाही येणार आहे लक्षात ठेवा, रविवारी येत नसते लिस्ट, कारण की रविवारी सुट्टी असते। तर 9 तारीख आणि 10 तारीख पैकी जर रविवार असेल तर मग येणार नाही, मग एखादा दिवस जास्त सुद्धा होऊ शकते, एक दिवस कमी सुद्धा होऊ शकते लक्षात ठेवा। ठीक आहे, पर्यंत आपली पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सुखची दुसरी लिस्ट या ठिकाणी येणार आहे। आता ज्या पण विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं नसेल तर तुम्हाला खचून जायचं नाही, कारण की ज्या पण विद्यार्थ्यांना 60%, 70%, 80%, 90% तर अशा विद्यार्थ्यांचं सुद्धा सिलेक्शन येणाऱ्या लिस्टमध्ये होणार आहे लक्षात ठेवा। जसजशा लिस्ट लागणार आहे तसतशा कट ऑफ या ठिकाणी कमी जाणार आहे। आणि सर्वात कमी जो कट ऑफ जाणार आहे 70 मार्कावर सुद्धा कट ऑफ जाणार आहे कोणकोणत्या कॅटेगरीचा तर पहा, एसटी कॅटेगरीचा असाल तर एसटी कॅटेगरीचा कट ऑफ खूप कमी जाते आणि सर्वात कमी जो कट ऑफ जाते PWD कॅटेगरीचा सर्वात कमी कट ऑफ जाते। म्हणजे 70 पर्यंत सुद्धा मुलांचं सिलेक्शन होते लक्षात ठेवा, 70 पर्यंत सुद्धा PWD कॅटेगरीच्या मुलांचं सिलेक्शन होते पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकमध्ये, कारण की खूप कमी कट ऑफ जाते PWD कॅटेगरीच्या मुलांचा। दरवर्षी आपण पहा दरवर्षी कट ऑफ कमी जाते लक्षात ठेवा। तर ज्यांना सुद्धा 70%, 80%, 90% तर तुम्हाला संयम ठेवायचा आहे 7व्या लिस्ट पर्यंत। तर शेवटी या ठिकाणी कट ऑफ कमी जाणार आहे लक्षात ठेवा। आणि ही जे विद्यार्थी मित्रांनो सरकारी नोकरी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची, तर मी ज्या मुलांना सांगितलं होतं की तुम्ही ह्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरा तर त्या भरपूर मुलांचं सिलेक्शन जे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीमध्ये झालं आहे। मी जसं मुलांना सांगितलं होतं तसं भरपूर मुलांचं सिलेक्शन झालं आहे, कारण की मुलांचे भरपूर मला कमेंट या ठिकाणी आज आलेले आहे। आणि त्याचबरोबर जे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघू शकता, जे मी पहिली लिस्ट या ठिकाणी टाकले त्यामध्ये सुद्धा भरपूर मुलांनी कमेंट केलं की सर आमचं सिलेक्शन झालेलं आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीमध्ये। ठीक आहे, तर मी ज्या मुलांना सांगितलं होतं तर तसंच मुलांनी त्या ठिकाणी फॉर्म भरला, त्यांचं सिलेक्शन झालं आहे। तर त्या मुलांना 95च्या वरता पर्सेंटेज होते, त्या मुलांचं सिलेक्शन पहिल्या लिस्टमध्ये झालेलं आहे। ठीक आहे, तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकचे जे कट ऑफ या ठिकाणी कमी जाणार आहे, जसजशा लिस्ट या ठिकाणी लागणार आहे तसतशा। ठीक आहे, तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीमध्ये तुम्हाला संयम या ठिकाणी ठेवायचा। आणि सरकारी नोकरी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची 12,000 ते 29,000 पर्यंत पगार भेटणार आहे, किंवा 10,000 ते 24,000 पर्यंत तुम्हाला पगार भेटणार आहे असिस्टंट ब्रँच पोस्टमास्टरमध्ये आणि डाकसेवकमध्ये। आणि सरकारी नोकरी आणि डायरेक्ट आपल्याला फुकटची नोकरी या ठिकाणी लागून आली। आता 1500 मुलांचं सिलेक्शन झालं, लागली त्यांना फुकटची नोकरी, सरकारी नोकरी, सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे। ठीक आहे, कारण की नोकरी एक लक्षात ठेवा। आणि फुकटची ते मुलांना नोकरी भेटून राहिली, त्यांना काही पेपर नाही द्यावा लागून आला, ग्राउंड नाही द्यावा लागून आला, ना मेडिकल द्यावा लागून आला, तर डायरेक्ट सिलेक्शन मुलांचं होणार फक्त 50-100 रुपयाच्या फॉर्म भरल्यानं। ठीक आहे, तर एकदम शाई ड्यूटी आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची। तर ज्यांचं सुद्धा सिलेक्शन झालं असेल तर त्या सर्वांना अभिनंदन, आणि ज्यांचं सिलेक्शन झालं नाही तर तुम्हाला थोडं या ठिकाणी वाट बघायची आहे। तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकबद्दल। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय